झाले चालू असलेल्या या दर एकादशीच्या परंपरेनुसार आजच्या एकादशीचा हा हरिकीर्तनाचा योग आणि त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे आज माझ्या नातवाचा तिथीचा वाढदिवस आहे. बघा, आपण पुण्यस्मरण करतो गेलेल्या माणसाचं, त्याला पुण्यतिथी म्हणतात. पण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जसं आपण गेलेल्या माणसाची तिथी पुरुषात पुण्यतिथी करतो, तसं जन्मसुद्धा वाढदिवससुद्धा तिथीनुसारच करायला पाहिजे. आणि त्यानिमित्त माझ्यासाठी हा केवळ दुग्ध शर्करा योग आहे. विठ्ठल आता आईसाहेबांचंच वर्णन करू. सगळे आईसाहेबच आहेत. आता नवरात्रात सगळे आईच असतात, पूजन येत असतात सगळे, आणि आईला जास्त प्राधान्य आहे लाडक्या बहिणीला. त्याच्यामुळे आईचं वर्णन सर्वात प्रथम करून नंतर अभंगाचं नेऊ. बघा, आपण नवरात्र उत्सव नुकताच साजरा केला. नवरात्र का साजरं करतात, उत्सव का करतात, तर बघा पावसाळ्याच्या दिवसात 4 महिने पाऊस पडते, आजूबाजूचा जो परिसर असते तो पावसाने ओला झालेला असते, त्याच्यामुळे कचरा कुजलेला असते, साचलेल्या डबक्यावर डास बसलेले असतात, त्याच्यामुळे साथीचे आजार पसरतात, रोगराई पसरतात. त्याच्यामुळे आपण काय करतो की पितृपक्षामध्ये सगळा आजूबाजूचा परिसर झाडून स्वच्छ करतो, तो कचरा पेटवतो, त्यामुळे ते डास निघून जातात आणि पर्यावरणाला सुद्धा मदत होते. त्यानंतर आपण घरातली साफसफाई करतो, कारण पावसामुळे सगळं घरातले कापडं वगैरे बुरशीजन्य आजार होऊ नये म्हणून ते धुवून काढतो, आपण उन्हात टाकतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं शारीरिक म्हणजे आजार होत नाही, फंगल इन्फेक्शन होत नाही. दुसरी गोष्ट, धान्यसुद्धा वाळत टाकतो, घरातली साफसफाई करतो, आणि मग म्हणतात ना आरोग्य स्वच्छता ज्याच्या घरी आरोग्य तेथे वास करी. आणि ते झाल्यानंतर मग आपण घरातली स्वच्छता झाल्यावर घट मांडतो आणि दिवा लावतो. बघा, घट हे नरदेहाचं प्रतीक आहे. तो मातीचा घट असतो, हा सुद्धा एक घटच आहे. तो घट जसा विसर्जन करतात तसा हा देहरूपी घट एक दिवस विसर्जन करावाच लागते. हे माणसानं लक्षात घ्यायला हवं. विठ्ठल जसं दिवा लावला की अंधार नाहीसा होतं, तसं आपलं स्वच्छ घर झालं, अंगण स्वच्छ झालं की मन सुद्धा आपलं निर्मळ होते, आणि जसं अज्ञान नैसर्गिक ज्ञान प्रगट होते, तसं त्याच्यासाठी हे नवरात्र उत्सवाची स्थापना करावी, देवीचा उत्सव करावा, घटस्थापना करावी, आणि 9 दिवस देवीचं आराधना करावी, तिची पूजा करावी, आणि तिचा गोंधळ करावा. अभंगाचं पहिलं चरण. आणि गोंधळ
Hare